भाजप जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, जळगाव ग्रामीण विधानसभा। आज आम्ही या जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये फिरत असताना आमचे जे बांधव आहेत जळगाव ग्रामीण विधानसभेचे, रिधूर गावातील असतील, आमोदे गावातील असतील किंवा विदगावचे असतील, विदगावपासून ते आमोदा खुर्द फाट्यापर्यंत हा जो रस्ता आहे 4-5 किलोमीटरचा रस्ता, या प्रत्येक रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहे की आम्हाला असं वाटतं की जो खड्डे मोजून दाखवेल, आपल्याला खड्डे मोजण्याची ते स्पर्धा ठेवावी लागेल। जो लवकरात लवकर जास्त खड्डे मोजेल त्याला आपण बक्षीस देऊ। त्याचं कारण असं आहे कारण की या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांचं अजिबात या रस्त्याकडे लक्ष नाही आहे। त्याची महत्त्वाची मी घटना तुम्हाला सांगतो। मागील काळामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांचा वाढदिवस असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर अवचित हनुमान मंदिर, जे श्रीरामाचे भक्त आहेत हनुमानजी, त्यांच्या मंदिरामध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी पेढ्यांची हे केली होती, तराजू केला होता, बरोबर? लाडू तोला त्यांनी केला होता। तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त लाडू तोला करायला मला वेळ आहे, पण हे जे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हे कसे कोण बुजणार? इथे जे अपघात होतील, जे अपघातग्रस्त असतील, कोणी वारतं, कोणी ॲक्सिडेंट, कोणाचा हात मोडतो, कोणाचा पाय मोडतो, मग हे कोणी सोडवायचं? पालकमंत्री महोदयांनी सोडवायचं की कोणी सोडवायचं? की आम्ही विरोधी पक्षाने सोडवायचं की हे गरीब माणसांनी सोडवायचं? मतदान करत असताना सर्वसामान्य माणूस मतदान करत असताना का मतदान करतो? की आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देतो त्याने कमीत कमी आमच्या समस्या सोडवायला पाहिजे। वर्षानुवर्ष मी इथे बघत आहे की हा जो रस्ता आहे विदगावपासून आमोद्यापर्यंत, हे रस्ता फक्त थातूर मातूर तात्पुरती फक्त इथे डागडुजी केली जाते, पण कायमस्वरूपी ते रस्त्याची ते जे आहे ते देखभाल होती किंवा नवीन रस्ता तयार होत नाही। तुम्हाला इतर साठी म्हणजे जो काही निधी असतो, तुम्ही इकडे निधी वळता तिकडे निधी वळता, तुम्हाला भरपूर पैसा आहे, पण जो सर्वसामान्य माणूस इथे शेतकरी आहेत त्यांचा माल तिथे ने-आण करतात। समजा आता इथे केळीची बाग आहे, केळीच्या बागासाठी जर तुमचा इथे जर ट्रक जाईल तर तो इथेच टेकला जाईल, तर तुमचे ट्रकच पुढे जाणार नाही। तर मला पालकमंत्री महोदयांना सांगायचं आहे की आपण कृपया करून या जळगाव ग्रामीण विधानसभेचे जे लक्ष द्या की जे दुर्लक्षित रस्ता आहे, जे खड्डे आहेत ते खड्डे तुम्ही तात्काळ बुजवा। आम्हाला एवढीच तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे। आणि जे तुम्ही रस्ते केलेले आहेत ऑलरेडी आधीचे, ते रस्ते पाण्याने वाहून गेलेले आहेत आणि जो रस्ता शिल्लक आहे कमीत कमी त्याला तरी आपण चांगलं करा, अशी आमची रास्त मागणी आहे। आणि जर तुम्ही ही मागणी पूर्ण करत नसाल तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये जळगाव ग्रामीण विधानसभेची जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र।